नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आज मी बनवते कच्च्या केळाचे कोफ्ते. तर माझी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. कोफ्त्यांसाठी मी इथे कच्ची केळी उकडवून घेतलीत आणि त्यांना अशी बारीक करून घेते. त्यानंतर केळी थोडीशी स्मॅश करून घेते. त्यामध्ये घालते एक उकडलेला बटाटा आणि केळी आणि बटाटा व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे. केळं जास्त ओव्हरकुक करायचं नाही आहे, नाहीतर मग ते जे कोफ्ते आपण बनवतो ना ते फार ओलसर होतात. हे असं व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं. त्यात घातला एक कांदा, 1 चमचा बेसन, हळद, मिरची पावडर, धणे पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातले. याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहिले आणि त्याचा एक छानसा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हा पाहू शकता एक घट्टसर गोळा तयार झालेला आहे. एकदम ओलसर नाही आहे, पूर्ण असा घट्ट आहे. त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेते. 2 केळी आणि 1 बटाटा याचे 8 कोफ्ते तयार झालेत. आता त्यांना मी डीप फ्राय करून घेते. कोफ्ते एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेत आणि आता ते फ्राय झालेले आहेत. त्यांना मी एका प्लेटमध्ये काढून घेते. कोफ्त्याचा मसाला बनवण्यासाठी सर्वात पहिले मी ते कढईमध्ये तेल घेतलं आहे. त्यामध्ये मोहरी घातले, जिरं घातलं आहे. त्यानंतर त्यात घालते लसूण, आलं आणि कांदा. यांना हलकंसं फ्राय करून घेते पहिले. कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन झाला आहे. त्यात घालते टोमॅटो आणि हे पण व्यवस्थित फ्राय करून घेते. टोमॅटो छान एकदम नरम झाला आहे. आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. आता या कांदा टोमॅटोचा जो आपण मसाला तयार केला आहे त्याची मी पेस्ट करून घेते. मी हे मिक्सरला लावताना अजिबात यात पाणी घातलं नाही आणि एक स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतले. पुन्हा इथे मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेतले. त्यात घातले मोहरी, जिरं आणि बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता. कांदा व्यवस्थित हलका गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेते. त्यात थोडीशी घालते आलं लसणाची पेस्ट. आता हे व्यवस्थित फ्राय करून घेते पहिले. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतला. त्यानंतर यात मिक्सरमध्ये वाटलेली कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालून घेतली आणि तिला हलकीशी फ्राय करून घेते पहिले. आता यात मसाले घालून घेते. धणे पावडर, थोडीशी जिरे पावडर, थोडासा गरम मसाला. त्यानंतर घातली याच्यामध्ये हळद आणि मिरची पावडर. आपल्या या कोफ्ता करीची चव वाढवण्यासाठी त्यात थोडीशी घालते मी कोथिंबीर आणि हा मसाला व्यवस्थित एकदम फ्राय करून घेते. मसाला व्यवस्थित फ्राय झाला आहे. आता यात मी पाणी घालून घेते. आता यावर झाकण ठेवून एक उकळी काढून घेते. 2 ते 3 मिनटामध्येच करीला छान उकळी आलेली आहे. आता यात फ्राय केलेले कोफ्ते घालून घेते. आता या कोफ्त्यांना 2 मिनटं झाकण ठेवून वाफवून घेते. फायनली आपल्या कोफ्ता करीचा कलर पाहू शकता. खूप सुंदर कलर आलेला आहे आणि अशा पद्धतीने आपली ही केळ्याच्या कोफ्त्याची रेसिपी तयार झालेली आहे. वरून गार्निशिंगसाठी थोडीशी मी कोथिंबीर घातले. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद.